नमस्कार माझ्या बालमित्रांनो, तुमच्यासाठी ही जी सिरीज चालू केलेली आहे ब्राइट रायडर सरने क्लास 8 चं मॅथमॅटिक्स, आणि ह्या मॅथमॅटिक्स मध्ये आपला जो चॅप्टर चालू आहे फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. काय नाव आहे बाळांनो? फॅक्टरायझेशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. आणि ह्याच्यातली प्रॅक्टिस सेट, फर्स्ट प्रॅक्टिस सेट आपण ऑलरेडी घेतलेली आहे, बरोबर आहे. कालच्या लेक्चर मध्ये तुम्ही बघितलं असेल प्रॅक्टिस सेट फर्स्ट. आज प्रॅक्टिस सेट कोणती आहे? सेकंड. एक्सरसाइजचं नाव आहे प्रॅक्टिस सेट 6.2, लेक्चर नंबर 2. ऑलरेडी लेक्चर नंबर 1 तुम्ही बघा, ठीक आहे. आणि आज लेक्चर नंबर 2 मात्र आपण तुमच्यासाठी चालू करतो. बाळांनो, ही प्रॅक्टिस सेट आहे फक्त फॉर्म्युला बेस, राईट. हा, तर बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की सर अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा अर्थ काय? बर सांगूया. अल्जेब्रिक एक्सप्रेशन काय असतं? बघा, इक्वेशन असतात. काय इक्वेशन? एक फॅक्टर अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि एक अल्जेब्रिक इक्वेशन. काय दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, एक अल्जेब्रिक इक्वेशन आणि एक अल्जेब्रिक एक्सप्रेशन. दोघांमध्ये मेन फरक काय? 8वीला एक कन्सेप्ट कळायला पाहिजे. काय काय कळायला पाहिजे तुम्हाला बाळांनो? हा, अल्जेब्रिक, बोला, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि अल्जेब्रिक इक्वेशन. ठीक आहे, दोघातला मेन फरक सांगतो तुम्हाला मी आज. तुम्हाला माहिती आहे का नाही माहिती मला माहित नाही, परंतु तुम्हाला आता माहित होऊन जाईल. इक्वेशन म्हणजे काय दिसतंय तुम्हाला? क्लिअर दिसते इक्वेशन म्हणजे काय? ठीक आहे. हा, आणि एक्सप्रेशन म्हणजे काय? मार्कर व्हाईट घ्या तुम्ही आता. हा, एक्सप्रेशन म्हणजे काय दिसते काय? व्हाईट नाही, एक्सप्रेशन, एक्सप्रेशन. हा, व्हाईट दिसत नाही. चला ठीक आहे. आता इक्वेशन आणि एक्सप्रेशन मध्ये मेन फरक काय? इक्वेशन आणि एक्सप्रेशन हे दोन गोष्टी समजून घ्या. आणि चॅप्टरचं नाव काय? एक्सप्रेशन. काय नाव आहे बाळांनो? एक्सप्रेशन. इक्वेशन मध्ये काय असतं? कोणतीही इक्वेशन एक्स आणि वायच्या फॉर्मॅट मध्ये राहील. लेफ्ट साइड राहील इज इक्वल टू राईट साइड नेहमी 0 राहणार. काय LHS इज इक्वल टू RHS राहणार. काहीतरी वेगळं इक्वेशन राहणार, किंवा मध्ये जे चिन्ह आहे ते इक्वलचं चिन्ह राहणार. कोणतं चिन्ह राहणार? बोला, कोणतं चिन्ह राहणार आहे? इक्वलचं चिन्ह राहणार, राईट. आणि एक्सप्रेशन मध्ये मात्र इक्वल टू चिन्ह राहणार नाही. बस हा एक सगळ्यात मोठा डिफरन्स आहे. काय? इक्वल टू च सिम्बॉल कुठंच राहणार नाही. कितवीला? 8वीला एक्सप्रेशन आहे, अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. आता जर मी असं लिहितोय 2x² + 4x + 4x + 3 इज इक्वल टू 0. हे इक्वल आलं ना? इक्वल आल्याला काय म्हणता? बोला, इक्वेशन म्हणता का एक्सप्रेशन म्हणता? बाळांनो काय म्हणता? बोला बोला, इक्वेशन म्हणता. काय म्हणता? आणि जर हाच प्रश्न मी असा लिहिला 2x² + 4x + 3, फक्त 3 लिहिलं आणि इक्वल 0 नाही लिहिलं, काहीच नाही लिहिलं, याला काय म्हणणार? याला काय म्हणणार? बोला, याला एक्सप्रेशन म्हणणार. एकदम राईट. काय म्हणणार? याला एक्सप्रेशन म्हणणार, राईट. हे 8वी 9वीलाच कळालं पाहिजे विद्यार्थ्यांना. ऍक्च्युली 12वी होऊन जाती, मुलांना हेच कळत नाही इक्वेशन म्हणजे काय आणि एक्सप्रेशन म्हणजे काय. कळालं तुम्हाला? इक्वेशन काय आणि एक्सप्रेशन काय? इक्वेशन कोणाला म्हणणार सांगा? जर मी तर लिहिलंय 5x + 3 इज इक्वल टू 0 असं जर लिहितोय, हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? बोला, इक्वेशन. जर मी असं लिहितोय फक्त 5x + 3, याला काय म्हणणार? 5x + 3 याला काय म्हणणार? याला काय म्हणणार? एक्सप्रेशन. काय म्हणणार याला? एक्सप्रेशन. 7x + 2y इज इक्वल टू 3, हे काय आहे? हे काय आहे? हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे? इक्वेशन आहे. मी जर लिहितोय फक्त 7x + 2y, बस याला काय म्हणणार? याला म्हणणार एक्सप्रेशन. कळालं नक्की? इक्वेशन आणि एक्सप्रेशनचा अर्थ कळाला? हा, याचं स्क्रीनशॉट काढून घ्यायचं बाळांनो, ठीक आहे. हा, आणि हे समजणं खूप जरुरी आहे. जर इज इक्वल टू नसेल, मग हे खूप सारे असतात. लिनियर इक्वेशन असतं, लिनियर इक्वेशन असतं 10वीला, ठीक आहे. क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं, क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं. हे इक्वेशनचे टाईप. हा, इक्वेशनचे टाईप: लिनियर इक्वेशन, क्वाड्रॅटिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन, क्यूबिक इक्वेशन, ठीक आहे. हा, क्वाड्रॅटिक इक्वेशन, लिनियर इक्वेशन, सिंपल इक्वेशन, ठीक आहे, पॅराबोलिक इक्वेशन, हायपरबोलिक इक्वेशन, असे खूप सारे वेगवेगळे असतात, ठीक आहे. पण इक्वेशन म्हणताना मध्ये काय येणार? दोन लेफ्ट आणि राईट साइड राहणार, आणि त्याच्या दोघांच्या मध्ये कोण राहणार? इक्वल टू चं साइन.
इक्वल टूचं साइन जिथं आहे रे राजा हो त्याला काय म्हणता, त्याला काय म्हणता बोला इक्वेशन. आणि ज्याच्यात इक्वल टूचं साइनच नाही त्याला काय म्हणणार एक्सप्रेशन. ही बेसिक कन्सेप्ट तुम्हाला मला समजून सांगायची होती. ठीक आहे. हा आणि आता आपल्याला बघायचं एक्सप्रेशन. काय बघायचं बाळांनो एक्सप्रेशन. मग काही असो 7x³ + 4xy. ठीक आहे. हे काय हे इक्वेशन आहे काय एक्सप्रेशन आहे बोला एक्सप्रेशन आहे. ठीक आहे. 9y² + 4xy - 5 काय इक्वेशन आहे काय एक्सप्रेशन आहे एक्सप्रेशन आहे. काय एक्सप्रेशन. 4xy - 3y काय इक्वेशन आहे काय एक्सप्रेशन आहे बोला एक्सप्रेशन आहे. काय एक्सप्रेशन. जिथं इक्वलचं चिन्ह आलं त्याला काय म्हणता इक्वेशन. जिथं इक्वलचं चिन्ह नाही आलं त्याला काय म्हणता एक्सप्रेशन. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली का बाळांनो. बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाली का. येस और नो. यस. ओके. तुम्ही सुद्धा सांगा जा यस नो. ठीक आहे. लाईक करा सबस्क्राईब करा. प्राईड रायडर सर हे युट्यूब चॅनल बाळांनो फक्त आणि फक्त तुमच्यासाठीचे आणि तुझ्यासाठीचे रे राजा. ठीक आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला हे सगळ्या गोष्टी काय करणं आहे व्यवस्थित कन्सेप्ट क्लिअर करून घेणं आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी तुमच्यासाठी फ्युचरमध्ये खूप कामाच्या आहे. कळलं नक्की. ओके. ओके रे राजा हो. आता मी तुम्हाला काय सांगतो बघा. आता मी थोडासा छोटासा डस्टर घेतो आणि हे सगळं क्लिअर ऑल करतो. काय करू बोला 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 क्लिअर ऑल. ऑल क्लिअर. काय करतोय बोला ऑल क्लिअर द स्लाइड्स. राईट. पूर्ण स्लाइड आपण मात्र काय करतोय ऑल क्लिअर. काय करतोय ऑल क्लिअर. 8वीला मागच्या वर्षी तुम्हाला माग 2 चॅप्टर अगोदर एक इक्वेशन होतं क्युबिकचे फॉर्म्युले होते. राईट. a + b² हा फॉर्म्युला होता स्क्वेअरचा. हा होता ना स्क्वेअरचा फॉर्म्युला होता. हा याला काय एक्सपांड केलं आपण a² + 2ab काय 2 गुणिले a गुणिले b म्हणजे 2ab सॉरी प्लस b². b काय हा a² केलं नंतर b² केलं नंतर a आणि b दोघांचा काय केला स्क्वेअर केला. हा पहिला फॉर्म्युला होता. राईट. हा मागच्या चॅप्टरचा. नंतर a - b याचाही स्क्वेअर केलता. काय होता बोला a² हा प्लस नंतर काय होतं -2ab प्लस काय b² हाही होता. त्याच्यानंतर a + b चा कबूचा फॉर्म्युला होता म्हणजे क्यूब. कबू म्हणजे काय क्यूब. ठीक आहे. हा मग कबूचा फॉर्म्युला होता a कबू. राईट. हा नंतर 3 × याचा स्क्वेअर करायचा a²b प्लस नंतर काय करायचं 3 × ab चा स्क्वेअर a आणि b चा स्क्वेअर नंतर b चा कबू. हा फॉर्म्युला होता. राईट. b चा कबू म्हणजे क्यूब. ठीक आहे. हा a - b चा कबू मायनस वाला बस a कबू एकदा प्लस नंतर -3a²b नंतर प्लस 3ab चा स्क्वेअर मायनस b चा कबू. हे 4 फॉर्म्युल्यावर आधारित आपली एक्सरसाइज होती का नव्हती. मागचा चॅप्टर याच्यावरच होता. अच्छा एक्सपान्शन फॉर्म्युले. राईट. हा एक्सपान्शन फॉर्म्युले जे होते ते हे एक्सपांड केलेले हे फॉर्म्युले आणि याला एक्सपांड केलेले. ठीक आहे. एक्सपान्शन फॉर्म्युले यालाच काय म्हणता एक्सपांड. याच्यावर एक्सरसाइज बघितली क्वेश्चन बघितले सगळे क्वेश्चन बघितले आपण. हा ओके. आता ह्या चॅप्टर मध्ये सुद्धा थोडेसे काही बेसिक फॉर्म्युले क्यूबच्या बेसवर बस तेवढा फॉर्म्युला लक्षात ठेवा आणि त्या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला सेट करायचे प्रश्न. काय करायचे बोला त्या फॉर्म्युल्यामध्ये सेट करायचे. बस एक फॉर्म्युला असा लक्षात ठेवा. थोडासा फॉन्ट मी येलो घेऊ का येलो घेऊन पाहू का. हा ए चा दिसतं का नाही नाही दिसत आहे. ठीक आहे. हा कोणता घेऊ ए हा तो पण नाही दिसत. कोणता घ्यावा ग्रीन नाही दिसत. कोणता घ्यावा ब्लॅकच उठून दिसतोय है ना. अच्छा ठीक आहे. डस्ट घेऊया. फुल 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 हायलाइटेड. राईट. फुल हायलाइटेड घेतो. हा ए क्यूब ए चा क्यूब. राईट. पहिला फॉर्म्युला पहिली एक्सरसाइज दुसरा फॉर्म्युला दुसरी एक्सरसाइज a³ प्लस
बी क्यूब याचं एक्सप्रेशन प्रूव्ह करायची काहीच गरज नाही, फक्त लक्षात द्या ए क्यूब प्लस काय बी क्यूब. ठीक आहे, याची आणि याची ऍडिशन करायची काय ए प्लस बी केलं. हा परत दुसरं ब्रॅकेट घ्यायचं, परत दुसरं ब्रॅकेट घ्यायचं. आता याचा स्क्वेअर करायचा, कोणाचा एचा स्क्वेअर करायचा, एचा स्क्वेअर करायचा. काय करायचं बोला, एचा स्क्वेअर करायचा. काय करायचं बोला, एचा मात्र काय करणार स्क्वेअर करणार, एचा स्क्वेअर. नंतर याचा आणि याचा गुणाकार ए आणि बी चा गुणाकार मायनस ए बी राईट. हा नंतर ह्या बी चा क्यूब, नंतर बी चा जसा हा क्यूब आहे ना तर याचं काय करणार, इथं स्क्वेअर केला, इथं काय करणार आता स्क्वेअर करणार. काय करणार स्क्वेअर. बस हा फॉर्म्युला तुम्हाला लक्षात ठेवायचा. बस या एका फॉर्म्युल्यावर पूर्ण एक्सरसाइज आहे. बोला ए क्यूब प्लस बी क्यूब, ए क्यूब प्लस बी क्यूब. इकडं ए, हा इथं मध्ये चिन्ह कोणतं आहे प्लस म्हणून तुम्ही लावणार प्लस ए प्लस बी. नंतर याचा स्क्वेअर ए, नंतर याचा आणि याचा गुणाकार मायनस करायचं. काय करायचं, फॉर्म्युला जरी प्लस आहे तर तुम्हाला काय करावं लागेल मायनस, प्लस बी चा स्क्वेअर. या फॉर्म्युल्यामध्ये याची मांडणी करायची. कळालं, या फॉर्म्युल्यामध्ये या प्रश्नाची मांडणी करायची. ठीक आहे, हा बर करूया, प्रश्न सॉल्व्ह करूया. फॉर्म्युला कळाला तुम्हाला, नक्की फॉर्म्युला कळाला का सांगा पटकन. ए बाळांनो नक्की फॉर्म्युला कळाला का, खरं सांगा. हा नक्की कळाला का, येस और नो. ओके, हा फॉर्म्युला लक्षात आला. ओके 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 ओके. आता मी काय करणार, याला इरेज करतोय. काय करणार, याला इरेज करणार. ठीक आहे, आणि हे इंटरेस्टिंग लेक्चर तुमच्यासाठी आणलेलं आहे, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. हा प्रश्न बघा, हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे तेवढंच सांगा मला. हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन आहे सांगा. ओके गुड 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 राईट, अगदी बरोबर सांगितलं बाळांनो. 125 पी क्यूब प्लस क्यू चा क्यूब. शाळेत जर हाच प्रश्न जर विचारला मुलांना, अर्ध्या मुलांना येणारच नाही. त्यांना जर विचारलं हे इक्वेशन आहे का एक्सप्रेशन, सांगता येणार आहे का त्यांना, नाही. तुम्ही सांगू शकता हे काय, हे काय आहे बोला एक्सप्रेशन, कारण की इक्वलचं चिन्ह आहे का नाही. हा आता हे 125 कोणाचा फॉर्म्युला, कोणाचा क्यूब आहे 5 चा क्यूब आहे. कोणाचा क्यूब आहे, हा, आणि हा जर 5 चा क्यूब आहे इथं लिहा 5p आणि ब्रॅकेट मारून याला काय लिहायचं क्यूब. काय लिहिणार क्यूब, कारण की 5 चा क्यूब तुम्हाला 2-4 क्यूब माहित पाहिजे. 1 चा क्यूब किती असतो 1, 2 चा क्यूब किती असतो 8, 3 चा क्यूब किती असतो 27, 4 चा क्यूब किती असतो 64 आणि 5 चा क्यूब किती असतो 125. तर आपल्याला क्यूबच्या लँग्वेज मध्ये लिहायचंय. कोणत्या लँग्वेज मध्ये लिहायचंय, 5p चा क्यूब प्लस क्यू चा क्यूब. आणि हा फॉर्म्युला बेस बनतोय का, हा फॉर्म्युल्यानुसार बनतोय का, हे बघा. हे ए प्लस बी चा, ए चा क्यूब प्लस बी चा क्यूब असं झालं काय, बनलं नक्की. याला एक्सपांड कसं करणार सांगा. ए चा, बोला रे राजाओ, ए प्लस बी इज इक्वल इंटू ए चा स्क्वेअर मायनस दोघांचा गुणाकार प्लस बी चा स्क्वेअर. या फॉर्मॅट मध्ये बसवायचंय. बसवलं. आता ए म्हणजे कोण आहे 5p, 5p म्हणजे कोण आहे ए, प्लस क्यू म्हणजे कोण आहे, क्यू म्हणजे काय बी, क्यू चा क्यूब. आता काय लिहिणार बोला, क्यूब लिहायची गरज नाहीये, ही टर्म उचलायची, ही टर्म उचलायची, लिहा इथं 5p प्लस क्यूब. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे. नंतर काय करणार, नंतर याचा स्क्वेअर करायचा 5p चा स्क्वेअर, 5p चा काय करू स्क्वेअर मायनस मायनस सांगा या दोघांचा गुणाकार 5p चा आणि q चा गुणाकार 5p गुणिले गुणिले q असं लिहिलं तरी चालेल राईट. नंतर प्लस q चा स्क्वेअर, q चा काय करायचा स्क्वेअर. अशा पद्धतीने हा प्रश्न इथं व्यवस्थित पद्धतीने याची मांडणी करायची. काय करायची बोला, काय करणार मांडणी करणार. काय करणार बोला मांडणी.
म्हणजे प्रश्न कसा झाला बोला, 5p प्लस क्यू 5p चा स्क्वेअर मायनस 5p क्यू क्यू चा स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या प्रश्नाची काय करू शकता, मांडणी करू शकता. काय करू शकता, हा अशा पद्धतीने तुम्ही पहिल्या दुसरा प्रश्न आला का आपल्याकडे, हा हो दुसरा प्रश्न आला वाटतं. काय आला दुसरा प्रश्न, 125 आला वाटतं. हा दुसरा प्रश्न केला आपण. ठीक आहे, चला पहिलाही करूया. हा कळाला तुम्हाला, 5p प्लस क्यू 25p. हा एक स्टेप वाढू शकता इथं खूप झालं तर. 5p चा स्क्वेअर, 5p चा स्क्वेअर किती राहणार, इथं लिहू शकता 5p प्लस क्यू असे लिहू शकता. ब्रॅकेट मध्ये 5 चा स्क्वेअर किती होतो 25, p चा स्क्वेअर. ठीक आहे, 5pq असं लिहू शकता. 5pq प्लस q चा स्क्वेअर असंही लिहायला काही अडचण नाही. कितवा प्रश्न झाला, दुसरा. पहिला घेतला का आपण, नाही. ठीक आहे, पहिलाही घेऊया. ठीक आहे, दिसतंय सगळ्यांना व्यवस्थित पद्धतीने, काही अडचण कोणाला, चालू आहे सगळं काही व्यवस्थित. अच्छा, वाईस वगैरे व्यवस्थित ऐकू येतंय. ओके, आता दुसरा प्रश्न घेऊया. कितवा प्रश्न, दुसरा प्रश्न घेऊया. ठीक आहे, हा पहिलाच. ओके, पहिला हाच ना, एक्स क्यूब प्लस 64y चा क्यूब. ठीक आहे, हा प्रश्न घ्यायच्या अगोदर तुमच्याजवळ टेक्स्टबुक असणं आवश्यक आहे, नोटबुक असणं आवश्यक आहे. ठीक आहे, हा याची मांडणी कशी करणार सांगा. एक्स क्यूब 64 कोणाचा क्यूब आहे सांगा, 4 चा. कोणाचा क्यूब आहे, मग तुम्ही असं लिहू शकता 4y चा क्यूब लिहू शकता ना. एक्स क्यूब प्लस 4y चा क्यूब. नक्की का, आता तुम्ही तुमच्या फॉर्म्युल्यात बसू शकता. ए क्यूब प्लस बी क्यूब. याचं उत्तर काय रे राजाओ, याचा आणि या दोघांची पहिले बेरीज करायची. काय करायची, ए प्लस बी. नंतर सांगा, नंतर काय करणार, पहिल्या टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर, नंतर ए आणि बी चा गुणाकार. प्लस करायचं का मायनस करायचं, मायनस. मायनस करायचं, नंतर बी चा स्क्वेअर. हे बघा, पहिले दोघं फ्रेंड बनतात, ए आणि बी दोघांचे मित्र होतात. मित्र झाले म्हणजे प्लस, नंतर ए डबल ए चा स्क्वेअर होतो, नंतर ए आणि बी चा गुणाकार करून मायनस करायचं. काय करायचं, हा नंतर बी चा स्क्वेअर, नंतर बी चा स्क्वेअर. कळालं फॉर्म्युला, ए क्यूब प्लस बी क्यूब, ए प्लस बी ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी चा स्क्वेअर. ठीक आहे, हा अशा पद्धतीने आपण याला व्यवस्थित मांडणी करू शकतो. एक्स क्यूब प्लस 4y चा क्यूब, एक्स क्यूब प्लस 4y चा क्यूब. इथे लिहायचं एक्स हा प्लस 4y. बरोबर आहे का राजा. आता काय लिहिणार, एक्स चा स्क्वेअर हा मायनस एक्स गुणिले 4y प्लस 4y चा स्क्वेअर ब्रॅकेट करून. ठीक आहे, 4y चा स्क्वेअर. अशा पद्धतीने मांडणी करायची. अशा पद्धतीने काय करायची बोला, मांडणी करायची. इथे लिहिणार एक्स प्लस 4y, एक्स प्लस 4y, एक्स चा स्क्वेअर मायनस 4 इंटू एक्स वाय प्लस 4 चा वर्ग 16 y चा स्क्वेअर. एक्झॅक्टली झालंय. हा हे झालंय, एक्स प्लस 4y एक्स स्क्वेअर मायनस 4xy प्लस 16y. जमलं का राजा हो, पहिला प्रश्न जमला नक्की. हा ताबडतोब तुम्ही लिहू पण शकता पटापट, नाहीतर मग स्क्रीनशॉट काढून घ्यायचे. ठीक आहे, करू शकता ना नंतर पण. तशी पीडीएफ येऊन जाईल तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपवर, नाही येणार. हा चला, फास्ट मध्ये शिकवताच लिहून घ्यायचं. ठीक आहे, फास्ट मध्ये लिहून घ्या पटकन, वेळ वाया घालवायचा नाही. ठीक आहे, आठ प्रश्न आहे, त्याच्यातले 2 झाले. लवकरात लवकर आपण करूया. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. आता नेक्स्ट प्रश्न वाटल्यास नंतर वही घेऊन लिहून घ्या. ठीक आहे, पटकन. आपल्याजवळ वेळ कमी आहे कारण की थोडेसे विद्यार्थी मात्र दुसऱ्या बॅचचे येणार आहे.
ठीक आहे. ओके, नंतर लिहू, नंतर लिहू आपण. ठीक आहे. हा, हा झाला दुसरा प्रश्न. नंतर तिसरा प्रश्न घेऊया. बघा, एक्स हे 25 क्यूब. काय प्रश्न बघा, 125चा के चा क्यूब प्लस 27 एम चा क्यूब. इथं पण क्यूब आहे राजा, काय स्क्वेअरनी, काय थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली. 27 एम चा क्यूब आहे. बघा पुस्तक तुमच्या जवळ असा, तिथं स्क्वेअर झालेले, तिथं मात्र काय करणार 27 एम चा क्यूब. ठीक आहे. हो, ओके, बारीक सारीक मिस्टेक होऊ शकता. ओके, तर लक्ष द्या इकडं. तर हा कोणाचा क्यूब आहे 5चा, हा कोणाचा क्यूब आहे 3चा. याची सगळ्यात पहिले काम काय करायचं, याची मांडणी क्यूब मध्ये करा. 5K चा कबू, काय रे कबू, प्लस 3M चा कबू, कारण की 3चा कबू किती 27, M चा कबू M क्यूब. आता याला फॉर्म्युल्यात लिहा, A चा कबू प्लस B चा कबू इज इक्वल टू, सांगा दोघांची बेरीज, दोघांची दोस्ती, दोघांची दोस्ती. नंतर ए मात्र काय होतो, डबल रोल तयार करतो. किती रोल, डबल म्हणजे स्क्वेअर. नंतर दोघांची दुश्मनी, दुश्मनीत काय असतं मायनस, दुश्मनीत काय राहणार मायनस. आणि नंतर बी चा स्क्वेअर. राईट आहे ना, असंच आहे ना. आता लिहा 5K चा कबू प्लस 3M चा कबू. हा, आता दोघांची काय करायची, याची आणि याची दोस्ती. 5K प्लस 3M. राईट आहे का रे राजा, हो. आता 5K चा काय करू, स्क्वेअर. सर स्क्वेअर करा, काय करा स्क्वेअर. नंतर दोघांचा गुणाकार 5K गुणिले 3M. नंतर काय करणार प्लस प्लस 3M चा स्क्वेअर. ब्रॅकेट क्लोज. ब्रॅकेट काय झालं, आता करणार 5K, किती के 5K 3M, ब्रॅकेट क्लोज. 5 चा स्क्वेअर सांगा 25K चा स्क्वेअर. 5 3 किती होत आहे 15KM. 3 चा स्क्वेअर किती 9M स्क्वेअर. झालं का राजा हो, झालं, झालं ना. अगदी बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. ठीक आहे, याला तुम्ही असं स्क्वेअर ब्रॅकेट करू शकता, काय करू शकता. ठीक आहे, सोपं आहे ना, एकाच फॉर्मॅट मध्ये प्रश्न आहे ना. गुड 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 गुड. तिसरा प्रश्न झाला राजा हो. हा, आता लगेच चौथा प्रश्न घेऊया, लगेच चौथा प्रश्न घेऊया. कितवा प्रश्न, हा बघा, नंतर लिहा वाटल्यास, नंतर लिहा, मी सगळं बनवून देईन तुम्हाला. थोडीशी मांडणी इथं करा. क्वेश्चन नंबर चौथा, क्वेश्चन नंबर चौथा, 2L क्यूब प्लस 432M क्यूब. असाच प्रश्न आहे का पुस्तकात. बघा 2L क्यूब 432 M चा क्यूब. ठीक आहे, आता राजा हो प्रश्न लिहा. 2L चा कबू प्लस 432M चा कबू. राईट. अशा प्रश्नामध्ये काय करायचं, दोन कॉमन काढा, दोन कॉमन काढा. काय करायचं, दोन कॉमन काढल्यावर इथं काय राहणार, यल कबू. बेक बे बेदुनी 4, बेक बे बेसक 12. 216च्या दुप्पट किती होता 432. किती होता, हा, आणि यमचा कबू, यमचा कबू. मग हा प्रश्न कबू मध्ये सेट झाला का, क्यूब मध्ये झाला का, दोन. राईट आहे का. यलची मांडणी अशी करायची, यलचा कबू प्लस 216 कोणाचा कबू आहे, मागच्या चॅप्टर मध्ये शिकवला. 5 चा कबू 125, 6 चा कबू म्हणजे क्यूब किती आहे 216, 6 आणि नंतर यम, या 6M चा कबू. आता फॉर्म्युला लावायचा, सांगा काय फॉर्म्युला. ए कबू प्लस बी कबू इज इक्वल टू, दोघांची बेरीज ए प्लस बी, नंतर ए चा स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. असंच आहे का, येस और नो. हा, मग आता तुम्हीच सांगा
सांगा सांगा पटापट. हा इथं कोण आहे यल, यलचा कबू. आणि इथं कोण आहे 6m, याचा कबू. असंच आहे ना. अच्छा एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. हा यलचा कबू प्लस 6m चा कबू. यलचा कबू 6m. सांगा आता, सांगा काय करू. यल प्लस 6m, यल प्लस 6m, नंतर यलचा स्क्वेअर हा मायनस यल गुणिले 6m प्लस 6m चा स्क्वेअर, 6m चा स्क्वेअर. हे ब्रॅकेट क्लोज, चौरस ब्रॅकेट बनवा. कोणतं ब्रॅकेट बनवणार. याला थोडस वरती घेतो, चालेल ना. हा मग आता काय राहणार यल प्लस 6m नंतर ब्रॅकेट यल स्क्वेअर 6 इंटू यल 6l m प्लस 6 चा वर्ग 36 m चा स्क्वेअर. झालं झालं. आणि इथं ब्रॅकेट क्लोज करा. हा प्रश्न कितवा आहे. हा प्रश्न आहे चौथा. कितवा प्रश्न आहे चौथा. कळालं कळालं काही अडचण. कितवा प्रश्न आहे चौथा. कितवा प्रश्न आहे चौथा. ठीक आहे ठीक आहे. तुम्हाला मी सगळे नंतर व्यवस्थित पद्धतीने लिहून देईन, त्याची शीट देईन. तुम्ही फक्त लक्ष द्या. काय लिहिण्यात आपला वेळ गेला तर मग वेळ पुरणार नाही. ठीक आहे. आता पाचवा प्रश्न घेऊया. पाचवा प्रश्न. कितवा प्रश्न पाचवा. पुस्तक जवळ ठेवा जा. प्रश्न बरोबर आहे का ते बघा. पाचवा प्रश्न काय 24a क्यूब प्लस 81b क्यूब, 81b क्यूब. ठीक आहे. याच्यात काय कॉमन काढूया. कितीच्या पाड्यात येते 24. कितीच्या पाड्यात येतं 3च्या पाड्यात येतं का. 3 7 21, 3 8 24, 3 2 6, 2 उरले 3 7 21, 24 a क्यूब प्लस 81b क्यूब. एक स्टेप वाढवा. 3 कॉमन काढा. 3 कॉमन सांगा. 3 7 21, 3 8 24 प्लस 3 2 6, किती उरले 81 ला 3 ने भाग द्या. 3 2 6, 2 उरले 3 7 21 आणि b चा क्यूब. राईट. आता मी फॉर्म्युला नाही लिहत, मांडणी करू डायरेक्ट. हा 3 8, 8 कोणाचा क्यूब आहे बोला. 8 कोणाचा क्यूब आहे. 8 कोणाचा क्यूब आहे बोलत जा बोलत जा बोलत जा बोलत जा. कोणाचा क्यूब आहे सांगा. 2 चा, 2a चा कबू प्लस 27 कोणाचा आहे 3b चा कबू कबू कबू. आता फॉर्म्युले पाठ झाले तुमचे, आता लिहायची काही गरज नाही. हा सांगा 2a प्लस 3b दोघांची काय होती बेरीज. नंतर 2a चा स्क्वेअर, 2a चा काय स्क्वेअर, नंतर काय दोघांचा गुणाकार, दोघांचा बोला बोला दोघांचा गुणाकार. गुणाकार मध्ये काय लिहिणार. गुणाकारामध्ये असं लिहिणार सर दोघांचा गुणाकार 2a गुणिले 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 किती 3b, 3b. नंतर इथं चौकोन ब्रॅकेट करा. हा नंतर प्लस 3b चा स्क्वेअर, 3b चा स्क्वेअर, 3b चा स्क्वेअर आणि हे ब्रॅकेट क्लोज. हा ठीक आहे. आता वाटल्यास मोठा अजून एक ब्रॅकेट करा. ब्रॅकेट वर सगळा खेळ आहे. 2 चौरस ब्रॅकेट घेतले 3. नंतर सांगा 2a प्लस 3b, 2a प्लस किती 3b. नंतर इकडे सांगा सांगा 2 चा स्क्वेअर किती 4, a चा स्क्वेअर मायनस 3 दोन्ही किती झाले 6 ab प्लस 3 चा स्क्वेअर किती 9 b चा स्क्वेअर, b चा स्क्वेअर. हा झाला प्रश्न क्रमांक 5वा. कितवा झाला 5वा. 3 2a 3b 4a स्क्वेअर मायनस 6ab 9b स्क्वेअर. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. फॉर्म्युला लिहायची काही गरज नाही आहे. a क्यूब प्लस b क्यूब हा फॉर्म्युला नेहमी पाठच ठेवा. a प्लस b नंतर a स्क्वेअर नंतर मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. बस कळलं. हा फॉर्म्युला प्रत्येक जागेवर तुम्हाला काम येणार. जाऊया पुढचा प्रश्न. कितवा झाले कितवे प्रश्न झाले 5. किती राहिले 3 3 3 3. लगेच घेऊया 6वा प्रश्न. 6वा प्रश्न. हा बघा 6वा प्रश्न कसा आहे बोला. y क्यूब प्लस 1
8y चा क्यूब, याची मांडणी करा, मांडणी करा. y चा क्यूब प्लस 1/8 कोणाचा क्यूब आहे, 2y चा क्यूब. कोणाचा क्यूब आहे बोला, 2y चा क्यूब. अशी मांडणी केली. नंतर तुम्ही याला असेही लिहू शकता, y चा कबू प्लस 1/2y चा कबू. लिहू शकता, लिहू शकता. असं लिहायला काही अडचण नाही. नंतर याला प्रूव्ह करू शकता. कसं करणार, फॉर्म्युल्यानुसार. याचा आणि याचं y प्लस 1/2y असं लिहायला काही अडचण नाही. नंतर y चा स्क्वेअर, नंतर दोघांचे गुणाकार, याचा आणि याचं काय काय जे गुणाकार, प्लस का मायनस, मायनस y गुणिले 1/2y, नंतर प्लस, नंतर प्लस 2y चा स्क्वेअर. काय करणार, 1/2y चा काय करू, स्क्वेअर. काय करू, स्क्वेअर. ठीक आहे. हे आणि एक स्टेप लिहू शकता इथं, y प्लस 1/2y. नंतर इथं लिहू शकता y स्क्वेअर. हे y कट झाले, हे y काय झाले, कट. इथं किती राहणार, -1/2. आणि इथं मात्र 2 चा स्क्वेअर 4 आणि y चा स्क्वेअर y स्क्वेअर. तर प्लस 1/4y चा स्क्वेअर, 4y चा स्क्वेअर. हे झालं या प्रश्नाचं उत्तर. काय, y प्लस 1/2y, y स्क्वेअर -1/2 प्लस 1/4y चा स्क्वेअर. अगदी बरोबर आहे. y प्लस 1/2y, y स्क्वेअर -1/2 आणि प्लस 1/4y चा स्क्वेअर. कितवा प्रश्न झाला, 6वा. आता कितवा करायचा, 7वा. 7वा प्रश्न बघूया. स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, व्यवस्थित मांडणी करायची. 7वा प्रश्न बघा. हे सगळे एकाच बेसवर आहे, a क्यूब. 6वा आहे. ठीक आहे. 7वा. हे सगळे प्रश्न एकाच बेसवर आहे. या प्रश्नाचं नाव काय, 7व्या प्रश्नाचं काय, a क्यूब. काय आहे बाळांनो, 7वा प्रश्न a क्यूब प्लस 8a क्यूब. राईट. हे सगळे प्रश्न a क्यूब प्लस b क्यूब या फॉर्म्युल्यावर आधारित आहे. a प्लस b फॉर्म्युला पाठ झाला, बोला a स्क्वेअर मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. बस. ठीक आहे, हा फॉर्म्युला आहे. प्रश्न आहे a क्यूब प्लस 8/a क्यूब. याला ह्या फॉर्म्युल्यात बसवा. a क्यूब, 8 कोणाचा क्यूब आहे बोला, 2 चा क्यूब. आणि हा a, याची मांडणी अशी करायची. नंतर फॉर्म्युल्यात पुट करा, a प्लस 2/a. नंतर a चा सांगा रे, सांगा रे, सांगा पटकन. a चा काय करू, स्क्वेअर. काय करू, स्क्वेअर. मायनस a इंटू 2/a. या दोघांचा काय असतो, गुणाकार. प्लस प्लस b चा, b म्हणजे कोण, b म्हणजे कोण रे, b म्हणजे 2/a. b म्हणजे कोण, 2/a चा स्क्वेअर, 2/a चा स्क्वेअर. सांगा, सांगा. a प्लस 2/a आणि a स्क्वेअर. a काय झाले, कट. -2 प्लस 2 चा स्क्वेअर किती, 4 आणि a चा स्क्वेअर. झालं, झालंय बघा, झालंय. ठीक आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. हे या प्रश्नाचं उत्तर आहे. कळालं, कळालं. प्रश्नाला घाबरायचं नाही बेटा. प्रश्न हा 8/a/क्यूब होते. आतापर्यंत सगळे प्रश्न कसे होते, सिंपल फॉर्मॅट मध्ये होते. आता मात्र फॉर्मॅट काय झाला, चेंज. ठीक आहे. काही डाऊट कोणाला, तर वारंवार हा व्हिडिओ बघत राहा. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न आणि नंतर तुमची सुट्टी होणार. ठीक आहे. नंतर 8वा प्रश्न, शेवटचा प्रश्न. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया काय आहे बघा. नेक्स्ट क्वेश्चन काय, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 1 प्लस क्यू क्यूब 125. ठीक आहे. याची मांडणी करायची राजा हो. ठीक आहे. 1 प्लस क्यू चा कबू अपॉन 125. फॉर्म्युला एकच आहे राजा हो, a क्यूब प्लस b क्यूब. सांगा पटापट. a प्लस b गुणिले गुणिले a चा स्क्वेअर मायनस ab प्लस b चा स्क्वेअर. झाला फॉर्म्युला पाठ, पाठ झाला बाळांनो. सांगा 1 प्लस, सांगा 1 प्लस, हे क्यूब आहे, याला a या. 125 कोणाची क्यूब आहे, 500. याचं काय करायचं, क्यूब. इथं 1 चा क्यूब केला तरी काय होतो, 1च होतो. 1 चा क्यूब काय असतो, 1. इथं लिहा 1 प्लस a/5.
नंतर काय लिहिणार 1 चा स्क्वेअर, राईट आहे. नंतर दोघांचे भाडणं a/5 इंटू 1, नंतर बी काय होणार a/5, याचा मात्र काय करणार स्क्वेअर, याचं काय होणार स्क्वेअर. मग काय झालं 1 प्लस a/5 आणि इंटू 1 चा स्क्वेअर किती होणार 1, 1 इंटू a/5 आणि नंतर प्लस a चा स्क्वेअर, 5 चा स्क्वेअर किती 25. हे झालं बाळांनो तुमची ही एक्सरसाइज प्रॅक्टिस सेट 6.2 इथं तुमची कंप्लीट होतीये. आणि अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत तुम्हाला मी शिकवलेलं आहे आणि सगळे एकाच फॉर्म्युल्याच्या बेसवर हे सगळे प्रश्न आहे. ह्या प्रश्नांची तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा, सराव करा. आणि कारण की हे तुम्हाला परीक्षेत विचारू शकता. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने प्राईड रायडर सर या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, शेअर करा, मित्रांना कळवा. ठीक आहे. आणि मित्रांना हे प्राईड रायडर सर हे सिम्बॉल तुम्ही दाखवू शकता, सांगू शकता राईड विथ प्राईड. ठीक आहे. आणि आपलं जे युनिट आहे मेन ते हे प्राईड ग्रुप ऑफ एज्युकेशनच्या माध्यमातून चालते. आणि हे सगळे रेकॉर्डेड लेक्चर तुम्ही ॲप्लिकेशनवर बघू शकता. ठीक आहे. ॲप डाउनलोड करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, कंटिन्यू लेक्चर राहतील. आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे इथून पुढे येणारे सगळे लेक्चर तुम्ही बघू शकता. खूप खूप धन्यवाद.